राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. कोल्हापूरच्या राजकीय पटावर पुन्हा एकदा हालचालींना वेग आला. सत्तेच्या या रंगमंचावर आता नवे अंक रंगणार आहे. जिल्हा परिषदेमधील विषय समितींच्या सभापतीपदांच्या निवडीचा मुहूर्त जवळ आलाय आणि त्याचबरोबर इच्छुकांच्या मनातील आशा, अपेक्षा, धडपड आणि राजकीय गणितं अधिकच तीव्र झाली आहेत. सोमवार 30 मार्च हा दिवस फक्त एक तारीख नाही, तर अनेकांच्या राजकीय भविष्याचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. महायुतीच्या भक्कम बहुमतामुळे जिल्हा परिषदेत सत्तेची सूत्र त्यांच्या हाती आली असली तरी आता खरी कसोटी आहे ती अंतर्गत समन्वयाची आणि इच्छुकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची. 4 विषय समित्या, बांधकाम व कृषी, शिक्षण व आरोग्य, महिला व बालकल्याण आणि समाज कल्याण या 4ही समितींच्या सभापतीपदांसाठी पडद्यामागं जोरदार हालचाली सुरू आहे. अलीकडेच झालेल्या बैठकीत महायुतीतील घटक पक्षांनी आपापसात या समित्यांचं वाटप करून घेतलं. त्यानुसार बांधकाम व कृषी समिती शिवसेनेकडं, शिक्षण व आरोग्य जनस्वराज्यकडं, महिला व बालकल्याण राष्ट्रवादीकडं, तर समाज कल्याण समिती शाहू आघाडीकडे देण्यात आली. पण या वाटपानेच कथा संपत नाही. खरी कथा आता सुरू होते. कुणाच्या काळात सभापतीची माळ पडणार? शिवसेनेकडे आलेल्या बांधकाम व कृषी समितीत 9 सदस्य आहेत. त्यातील 4 सदस्य आंबेडकर समर्थक आहेत. राजकारणात घराणेशाहीपेक्षा कार्यकर्त्यांना संधी देण्याची परंपरा जपली जाईल का, की पुन्हा एकदा अनुभवाला प्राधान्य मिळेल? सो रोहिणी अर्जुन आंबेडकर यांची दुसरी टर्म असली तरी आंबेडकर बंधू हे पद घरात न ठेवता एखादा निष्ठावंत कार्यकर्त्याला देण्याचा मोठेपणा दाखवतील अशी चर्चा रंगते. त्याचबरोबर करवीरमधील इंद्रजित पाटील यांचं नावही पुढे येतं. या स्पर्धेत शेवटचा डाव कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. जनस्वराज्यकडे आलेल्या शिक्षण व आरोग्य समितीमध्ये अनुभव आणि कार्यक्षमता यांचा संगम पाहायला मिळतो. सर्जेराव पाटील, पेरेडकर आणि अमरभाऊ पाटील या दोन्ही अनुभवी नेत्यांमध्ये चुरस रंगली आहे. इथं केवळ पदाचा प्रश्न नाही, तर जनतेच्या आरोग्य आणि शिक्षणाशी निगडीत जबाबदारीची मोठी शर्यत आहे. राष्ट्रवादीकडे महिला व बालकल्याण समिती गेल्यानं या पदासाठी इच्छुकांची अक्षरशः रांग लागली आहे. महिलांचं प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात असल्याने ही लढत अधिकच रंगतदार ठरणार आहे. विद्याविलास पाटील, मानसी भोगन, राजकुमार गायकवाड, रेखा मोगडे, अमृता डोंगळे, प्रत्येक नावामागे एक वेगळी ताकद, वेगळी कहाणी आणि वेगळी आशा दडली. या सर्वांमध्ये भौगोलिक समतोल साधत कुणाला संधी मिळणार याचा निर्णय अत्यंत नाजूक आहे. समाज कल्याण समिती शाहू आघाडीकडे गेली असून श्रद्धा गायकवाड यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यांच्या निवडीमुळे सामाजिक न्यायाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचललं जाईल अशी अपेक्षा व्यक्त होते. एकूणच कोल्हापूर जिल्हा परिषदेत सध्या राजकीय हालचालींचं वादळ उठलंय. प्रत्येक इच्छुक आपल्या परीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. सत्तेच्या या खेळात कोणाची चाल यशस्वी ठरणार आणि कोणाच्या हातात संधी निसटणार याचं उत्तर 30 मार्चला मिळणार आहे. तोपर्यंत राजकीय रंगमंचावरची उत्कंठा, ही धडपड आणि ही स्वप्न कोल्हापूरकरांच्या चर्चेचा केंद्रबिंदू बनून राहणार आहेत. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.